नमस्कार. आणि यावर विचार होणं खरंच गरजेचं आहे. कारण मी जेव्हा कन्सल्टेशन्स देत असते वेगवेगळ्या माध्यमातून, तेव्हा वेगवेगळ्या समस्या घेऊन येणारे लोक असतात आणि जेव्हा त्यांना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात, तर त्या त्यांना मान्य करणं खूप कठीण जात असतं. कारण माणूस एकदा का तक्रारीच्या एनर्जीमध्ये गेलाच, म्हणजेच कंप्लेनिंगच्या एनर्जीमध्ये गेला, ब्लेमिंगच्या एनर्जीमध्ये गेला, तर त्यानंतर त्याला सगळ्या चुका फक्त दुसऱ्या एखाद्या गोष्टीवर ढकलण्याची सवय लागते. त्याला प्रत्येक वेळेला असं वाटत राहतं की माझं काहीच चुकलेलं नाही, माझी काहीच चूक नाही, मी अगदी व्यवस्थित पूर्ण परफेक्ट आहे आणि बाकीचं सगळं काही चूक आहे. मग त्या आसपासच्या व्यक्ती असतील, लोक असतील, परिस्थिती असेल, जे काही आसपास आहे तेच सगळं चूक आहे आणि त्यामुळे माझ्या बाबतीत चुकीचं घडतंय, माझं कुठेच चुकत नाही, असं किती जणांना वाटतंय. आणि माझ्या अनुभवानुसार तर हे खूप जणांना वाटतच असतं. तर त्या सगळ्यांसाठीच हा छोटासा व्हिडिओ आहे. खूप जणांकडून मी ऐकते की मला कधी संधीच मिळाली नाही. मग ती शिक्षण देण्याच्या बाबतीत असो, उच्च शिक्षण घेण्याच्या बाबतीत असो, शिक्षण अर्धवट सोडणं आणि नंतर ते पूर्ण करता न येण्याच्या बाबतीत असो, किंवा योग्य तो जोडीदार निवडता न येणं, तेव्हा तिथेही कंप्लेंट असते की मला कोणी चांगली व्यक्ती मिळालीच नाही. किंवा नोकरीमध्येही इन्क्रिमेंट, प्रमोशन याची मला कधी संधी मिळालीच नाही, मला कधी परफॉर्म करण्याची संधी मिळाली नाही. अशा वेगवेगळ्या तक्रारींचा सूर असतोच की मला संधी मिळाली नाही, नाहीतर मी खूप काही केलं असतं, बाकीच्यांना संधी मिळाली म्हणून ते सगळं काही करू शकले. तर माझ्या अनुभवातून जे मी अभ्यास केलेला आहे त्यावरून मी आपल्याला आता सांगते, असं कधीही होत नाही की कोणालाही संधी मिळत नाही. संधी ही प्रत्येकाला मिळतच असते आणि मिळालेल्या संधीवर आपण कशा प्रकारे रिॲक्ट होतो त्यानुसार आपलं सगळं आयुष्य घडत असतं. म्हणजेच कोणती संधी घेतो आणि कोणती सोडून देतो त्यानुसार आयुष्य घडत असतं. कोणती संधी कोणत्या वेळेला घ्यायची, कोणती सोडायची, कोणती पकडून ठेवायची हे ज्याला जमतं तोच आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी यश मिळवत पुढे जातो. आता इथे कुठेही चूक, बरोबर, नैतिक, अनैतिक, योग्य, अयोग्य किंवा सामाजिक नियमात बसणाऱ्या गोष्टी, न बसणाऱ्या गोष्टी हे सगळं बाजूला ठेवायचं आहे आणि फक्त मला संधी मिळाली होती का यावर विचार करायचा आहे. मी ती संधी घेऊ शकत होतो का, मला त्यावेळी काय करणं गरजेचं होतं, मी ती संधी सोडली का सोडली. मग हे प्रत्येकाच्याच बाबतीत लागू होतं. नोकरी मिळणं असो, इन्क्रिमेंट असो, प्रमोशन असो, योग्य तो जोडीदार मिळणं असो, किंवा लग्नाला उशीर झालेला आहे ते असो, घर गाडी घेणं असो, किंवा इतर कुठल्याही बाबतीत असो, जे या सगळ्या गोष्टी पार करत पुढे गेलेले आहेत, यशाच्या शिखरावर आपल्याला दिसतात, तर त्यांनी ती संधी घेतलेली असते. मग त्यावेळी चूक, बरोबर या गोष्टीचा विचार त्यांच्याकडून होत नसतो, त्यांनी काही गमावलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कधीही आपण विचार करायला जात नाही, कारण आपण आपल्या तत्वात बसत नाही, मनाला पटत नाही, डोक्याला पटत नाही, माझ्या घरात चालत नाही, माझ्या ठराविक समूहामध्ये चालत नाही, समाजामध्ये असं चालत नाही. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आपण अनेक संधी सोडून दिलेल्या असतात, तेही स्वतःच्या मनाने. पण हे सत्य आपल्याला मान्य करता येत नाही आणि आपण बोलून मोकळे होतो की मला संधीच मिळाली नाही. आता एकदा मागे जाऊन आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरच्या गोष्टी प्रामाणिकपणे तपासून बघाव्यात आणि आपलं नेमकं कुठे काय झालेलं आहे, आपण कुठली संधी घ्यायला हवी होती, कुठली सोडायला हवी होती, कुठली संधी सोडलेली आहे, कोणती घेतलेली आहे, या सगळ्यावर प्रामाणिकपणे जर विचार केला तर आपल्याला या गोष्टीचं मूळ कळेल, चूक कुठे झालेली आहे. त्यामुळे तक्रार करत बसण्यापेक्षा इथून पुढे राहिलेल्या आयुष्यात आपल्याला संधी घ्यायची आहे, साधायची आहे, की आपल्या तत्वांना, आपल्या विचारांना कंटिन्यू करायचं आहे, यातली एक निवड आपल्याला घ्यायची आहे. आणि त्या निवड, आपली जी निवड आहे त्या निवडीचा आदरपूर्वक कंटिन्यू सुद्धा करायचा आहे. नाही तर परत एखाद्या दबावामुळे तो निर्णय घेतला, संधी घेतली आणि परत कंप्लेंट करत राहणं, ब्लेम करत राहणं, असं करायचं नाही. एखादी संधी समोर येते तेव्हा सर्वार्थाने त्याचा विचार करावा आणि निर्धार करून ती संधी निवडावी.
बघा, थोडासा विचार करण्याचा आपला जो प्रवास आहे, पद्धत आहे, ती बदलणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय आपली जी सद्य परिस्थिती आहे किंवा वास्तविक परिस्थिती आहे ती बदलत नाही. असेच वेगवेगळे विचार ऐकण्यासाठी एम्प्रेसला नक्कीच फॉलो करायचं आहे.